रसिको नमस्कार. मी नामदेव गरुड. माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, आज मी आपल्यासोबत थोडंसं दत्त जयंती या सणाबद्दल किंवा या विषयावर आपल्याशी थोडंसं विचारमंथन करणार आहे. तर मला विश्वास आहे की हे विचार आपल्या सर्वांना नक्की आवडतील, पटतील आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दत्त जयंती ह्या सणाबद्दल सांगत असताना मला खूप आनंद झाला की या विषयावरती मला बोलायला मिळतंय. दत्त जयंती हा एक सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो, जो भगवान दत्तात्रेय यांच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान गुरु दत्तात्रेय यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा एकत्रित स्वरूप मानलं जातं. म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांचं इथे एकच स्वरूप आहे. मार्गशीर्ष महिना जो असतो त्याला अग्रायण असं म्हणतात. त्या महिन्यातली जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी हा दत्त जयंतीचा उत्सव अतिशय मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. आणि विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ही जी राज्य आहेत या राज्यांमध्ये दत्तोपासनेची फार मोठी परंपरा आहे. आता दत्तात्रेय जे आहेत आणि त्यांचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, तर भगवान दत्तात्रेय हे केवळ देव नाही आहेत, म्हणजे देव आहेत ते, पण देव नसून ते आदिगुरु आहेत. आणि विशेष म्हणजे पहिला गुरु म्हणून त्यांना पूजलं जातं, गुरु दत्तात्रेयांना. आता त्यांच्या जन्माबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत, पण मला जे माहिती आहे त्याप्रमाणे असं आहे की पौराणिक एक कथा अशी होती की त्या कथेमध्ये असं सांगितलं की महर्षी ऋषी अत्री नावाचे एक ऋषी होते. महर्षी अत्री ऋषी आणि त्यांची जी धर्मपत्नी आहे सती अनुसया यांच्या घोर तपश्चर्येची एक पावित्र्याचं एक फळ म्हणून ब्रह्म, विष्णू आणि महेश हे तीन जे देव आहेत ह्या तिघांनी त्या अंशातनं भगवान गुरु दत्तात्रेयाच्या रूपात ते जन्म घेतला आणि तेच पुढे भगवान दत्तात्रेय म्हणून पुढे आले. आता दत्तात्रेयाला तीन तोंड आहेत म्हणून त्रिमुखी स्वरूप आहे हा दत्त. कसं आहे, त्रिमुखी स्वरूप. आणि त्यांचं सगळ्यात लोकप्रिय रूप जे आहे ते त्रिमुखी आणि त्यांना 6 हात आहेत म्हणून त्रिमुखी आणि 6 हातांचे आहेत. त्यांच्या जे हात आहेत ते त्रिदेवान म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश या तीन देवांचं प्रतिनिधित्व करणारा हा एक भगवान गुरु दत्तात्रेय आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हातामध्ये काय काय त्यांच्या हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, कमंडलू आहे आणि त्रिशूळ आहे. ही सगळी आयुध आहेत. शिवाय अजून काय आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि योग दर्शवणारी ही सगळी प्रतीकं ते भगवान गुरु दत्तात्रेय जे आहेत त्यांच्या कायम सोबत असतात. आणि ज्यांना कोणाला भगवान दत्तात्रेयावरती ज्याची श्रद्धा आहे त्यांनी हे सगळं दत्त जयंतीच नाही तर संबंध वर्षभर या गुरुचरित्राचं पारायण केलं पाहिजे असंही सांगितलं जातं. आता ही सगळी त्यांच्याकडे आयुध आहेत. अजून काय आहे, 4 श्वान पण त्यांच्यासोबत असतात, 4 कुत्री, जे 4 वेदांचे काय आहेत प्रतीक मानले जातात. आपले जे 4 वेद आहेत हिंदू धर्म संस्कृतीनुसार, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि ऋग्वेद, त्याचप्रमाणे पाठीमागे असलेली एक गाय आहे. ही गाय काय करते, पृथ्वी आणि तिला कामधेनूचं प्रतीक मानलेलं आहे. शिवाय ते नेहमी काय करते, एक औदुंबर नावाचा एक वृक्ष आहे त्याच्या खाली किंवा इकडे स्मशानात छान अगदी ध्यानस्थ बसलेले दिसतात. कोण, गुरु दत्तात्रेय, जे त्यांचं वैराग्याचं आणि एक सर्वव्यापी स्वरूपाचं दर्शन आपल्याला या सगळ्यातनं घडतं. भगवान गुरु दत्तात्रेय जे आहेत त्यांनी 24 गुरु केले होते, बरोबर की नाही. 24 गुरूंकडून त्यांनी अनेक प्रकारचं शिक्षण घेतलं. आता त्या 24 गुरूंमध्ये कोण कोण आहे, त्याच्यामध्ये पृथ्वी आहे, वायू आहे, आकाश आहे, पाणी आहे, अग्नी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, हत्ती आहे, मासा आहे, मधुमाशी आहे. ह्या सगळ्या निसर्गातील घटकांचा समावेश आहे. हे सगळे गुरु आहेत बरं का दत्तात्रेयांचे. आणि हा 24 गुरूंचा जो सिद्धांत आहे हा भगवान गुरु दत्तात्रेयांनी अगदी महान गुरु तत्व, म्हणजे जसं दत्तात्रेयांनी यांच्याकडनं प्राप्त झालं तसं आपण भगवान गुरु दत्तात्रेयांची उपासना केली की आपल्याला हे सगळं प्राप्त होतं असं सांगितलं जातं. आता दत्त जयंतीचं महत्व आणि आध्यात्मिक लाभ जो आहे तो कसा आहे, तर दत्त जयंती केवळ एक कसा आहे जन्मदिवस नाहीये, म्हणजे दत्तांचा जन्मदिवस म्हणून नाही तर त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण दिवस म्हणून त्याच्याकडे मानला जातो, बघितलं जातं. कारण का, तत्व कार्यतः धार्मिक मान्यतेनुसार भगवान गुरु दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताची जी तत्व आहेत त्याला काय म्हणतात, दत्तात्रेयांचं ऊर्जा स्वरूप म्हणतात त्याला. तर ते पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेमध्ये सुमारे 1000 पटीने अधिक जास्त प्रमाणात कार्यरत असतं असं पण सांगितलं जातं. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा दत्त जयंती ज्या दिवशी असते त्या दिवशी जो तुम्ही मनात निश्चय कराल किंवा जे दत्ताप्रती जी श्रद्धा बाळगाल किंवा जे मागाल ते अवश्य फलप्राप्ती होते असंही सांगितलं जातं. आणि या दिवशी मनोभावे दत्ताची पूजा केली पाहिजे. नामजप आणि उपासना हे जर तुम्ही केलं तर
दत्त तत्वाचा अधिकाधिक आपल्या सगळ्यांना लाभ मिळण्यास मदत होते असंही सांगितलं जातं. हे तत्व उपासकांना नक्कीच नकारात्मक शक्ती ज्या असतात आपल्यातल्या त्या दूर करायला मदत करतं, संरक्षण मिळतं आणि पितृदोषांपासून मुक्ती सुद्धा मिळवण्यासाठी खूप आत्मिक एक समाधान आणि प्रगतीसाठी सहाय्यक ठरतं. आता गुरु दत्त जे आहेत, दत्तगुरु, त्यांची गुरुतत्व काय सांगतात? तर गुरुतत्व हे सांगतात की दत्तगुरु हे आदिगुरु असल्यामुळे त्यांची उपासना गुरूंबद्दलची कृतज्ञता आणि शरणागती आपल्याला सगळ्यांना शिकवते. आता दत्त जयंतीचा जो उत्सव आहे तो नेमका कसा असतो किंवा त्याच्या पाठीमागे परंपरा काय आहेत? तर दत्त जयंतीचा जो उत्सव आहे तो वेगवेगळ्या आणि विविध क्षेत्रांमध्ये अतिशय थाटामाटात आनंदाच्या वातावरणामध्ये आणि अतिशय सुनियोजित पद्धतीने साजरा केला जातो. परंतु त्यामागे मुख्य स्वरूप आणि उपासना जी आहे ती नामस्मरण हेच असतं. आता तुम्हाला माहितीये का, गुरुचरित्र सप्ताह हा पण दत्त जयंतीच्या काळात बऱ्याच ठिकाणी आयोजित केला जातो. तो सप्ताह आयोजित करण्याची काय परंपरा आहे? तर उत्सवाच्या पूर्वी म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवस गुरुचरित्र नावाचा जो ग्रंथ आहे त्याचं ठिकठिकाणी पारायण केलं जातं. पारायणाचा छान एक प्रघात आहे म्हणजे आयोजित केला जातो. त्याला गुरुचरित्र सप्ताह असं म्हणतात. श्री गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे ह्याच्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती ही जे आहेत ह्यांच्या सगळ्या अवतारांचं छान एक जीवनगाथा आणि वर्णन करणारा हा पूर्ण ग्रंथ आहे. जो नित्यभावे जो वाचतो त्यालाही दत्तोपासनेचं छान फळ मिळतं आणि दत्तोपासनेचा मुख्य आधारस्तंभ या ग्रंथाला मानलं जातं. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा प्रत्येकाने वाचावा असंही सांगितलं जातं. आता दत्त जयंतीचा हा जो उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेचा, या दिवशी नेमकं करायचं काय असतं? तर मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम जे आहेत ते ठिकठिकाणी आयोजित केले जातात आणि संध्याकाळच्या वेळी गुरु दत्तात्रयांचा जन्म झाला असं देखील मानलं जातं आणि त्यामुळे ह्यावेळी विशेष जन्माची कीर्तन, त्याला दत्त आख्यानपर कीर्तन असं म्हणतात, हे होतं. आणि त्याच्यानंतर मग काय होतं, देवाला दत्तात्रयांना पाळण्यात छान ठेवून त्यांना थोडासा पाळणा वगैरे गाऊन त्यांची आरती केली जाते आणि छान प्रसाद वाटप सगळ्यांना केलं जातं. आता दत्त जयंतीच्या वेळेला पूजा आणि विधी तो कसा करायचा? ह्या दिवशी गुरु दत्तात्रयांच्या ज्या पादुका आहेत त्यांचं पूजन करायचं. अनेक ठिकाणी हवन नावाचा एक प्रकार आहे, तो पण आहे, त्याचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी आयोजित करतात. त्याच्यामध्ये विशिष्ट मंत्र असतात, त्यांचं पठण केलं जातं, हवन केलं जातं आणि शिवाय हा जो विधी आहे हा शक्यतो मोठे गुरुस्थानी जी लोक आहेत त्यांच्याचकडनं हा विधी करून घेतला जातो. आता भगवान गुरु दत्तात्रयांची क्षेत्र कुठे कुठे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये औदुंबर आहे, नरसोबाची वाडी आहे, त्याला नृसिंहवाडी म्हणतात. शिवाय गाणगापूर ही ठिकाणे आहेत, प्रमुख दत्त क्षेत्र आहेत असून त्या ठिकाणी उत्सवाला विशेष महत्व आहे आणि गर्दी पण असते भाविकांची. या ठिकाणी ह्या दिवशी लाखो भाविक येतात, देवदर्शनाचा लाभ घेतात, गुरु दत्तात्रयांच्या चरणी लीन होतात आणि पालखीतनं छान भगवान दत्तात्रय यांची जी मिरवणूक छानपैकी काढली जाते आणि तिथनं मग लोक आपापल्या घरी निरोप घेतात. आता गुरु भगवान दत्तात्रयांची उपासना आणि मंत्र हे काय सांगतात आपल्याला? तर दत्त जयंतीच्या दिवशी उपासना जी करायची असते ती काय करायची असते? तर तिथे असं सांगितलं जातं, नामजप अत्यंत महत्वाचा आहे. तो काय करायचा आहे? श्री दत्त महाराजांचा जो तारक मंत्र आहे त्याची उपासना करा. श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा पण नामजप तुम्ही करू शकता. ह्या सगळ्या मंत्रांचा सातत्याने सतत जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते आणि तो जर कायम आपण केला तर निश्चितपणे दत्तोपासना फलदायी ठरते, हे मात्र नक्की. अनेक भक्त काय करतात, श्रीदत्त अथर्व शीर्ष पण म्हणतात किंवा त्यांचा एक हे आहे एक मंत्रपठण जो करतात त्यामध्ये दत्तात्रयाच्या 24 गुरूंचं वर्णन केलं, तो एक मंत्र गायला जातो. थोडक्यात काय, तर दत्त जयंती हा एक केवळ धार्मिक उत्सव किंवा सण नसून तो एक आपल्या सगळ्यांमध्ये गुरुतत्वाची महती सांगणारा आणि गुरूंप्रती आदर व्यक्त करणारा दिवस आहे असं मला या निमित्ताने सांगताना खूप आनंद होतोय. आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघांच्या एकत्रित ऊर्जेचं प्रतीक असलेल्या भगवान गुरु दत्तात्रय हा जो आहे हा भक्तांना काय देतो? मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञान, वैराग्य आणि कायम संरक्षण प्रदान करतो. आणि दत्त जयंतीच्या दिवशी गुरु भगवान दत्तात्रयांची उपासना जर केली तर आपलं जीवन अधिक सुखकर, समृद्धीकडे वाटचाल करतं आणि उत्तमरित्या प्रगती साधण्यासाठी आपल्या सर्वांना भगवान गुरु दत्तात्रयांची श्रद्धा ही आपल्या कायम पाठीची असते असं या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो आणि इथेच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.